नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील डांगडले मातृत्व प्रबोधिनीचे ऑनलाईन सेशनमध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे पेपर 2 ला मराठीचे कोणते कोणते प्रश्न विचारले होते आणि त्याची अपेक्षित उत्तरं काय आहेत. 10 नोव्हेंबर 2024 ला झालेला हा पेपर आहे. त्याच्यामध्ये मराठी व्याकरण संदर्भात मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जी आन्सर की टिक केलेली असेल त्याच्यामध्ये बाकीच्यांचे व्हिडिओ पाहिले असेल आणि या व्हिडिओतून तुम्हाला फरक जाणवेल. आता बघा या ठिकाणी आपण बघूया मराठी व्याकरण. तर पहिले 3 प्रश्न आहेत ते त्या संदर्भात. तर पहिले जे 3 प्रश्न आहेत ते उतार्यावरती आहे. साने गुरुजी यांचा एक उतारा आहे, तर ते बघा. शबरीच्या आश्रमाजवळ मी तुम्हाला हा उतारा तुम्ही वाचून घ्यायचा आहे व्हिडिओ थांबवून. या ठिकाणी वाचत बसणार आहे, तुमचा वेळ वाया जाईल. आता मी तुम्हाला उत्तर सांगणार आहे यामध्ये की शबरीच्या आश्रमाजवळ फुललेल्या फुलांची वैशिष्ट्ये काय होती. तर फुले ही सुगंधित होती, हे तुम्हाला माहिती आहे. हे उत्तर आहे आपलं 2 नंबरचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. या उतार्यातून विद्यार्थ्यांच्या मनावर काय ठसवायचे आहे. तर कष्टाचे महत्त्व याला ठसवायचं आहे. पुढीलपैकी कोणाचा उल्लेख उतार्यात आलेला नाहीये. तर या ठिकाणी दशरथ राजाचा उल्लेख आलेला नाहीये. सोपा आहे उतारा. त्याच्यानंतर कविता दिलेली आहे. तर कवितेबद्दल 4, 5, 6 म्हणजे 3 प्रश्न कवितेबद्दल विचारलेले आहेत. विनायकाच्या मदतीस कोण आले आहे. तर स्पष्ट उल्लेख आहे, भिंत आलेली आहे. जड लंगर तुझ्या पायी याच्यातनं या ओळीतनं तुम्हाला काय सूचित होत आहे. तुझ्या पायी म्हणजे दुसऱ्यात पारतंत्र्य हा उल्लेख आपल्याला या ओळीतनं होताना दिसेल. दगडाची पार्थिव भिंत पुढे तो पुढे अकल्पित सरली, म्हणजे या ठिकाणी कोणता अलंकार आहे. तर या ओळीतनं तुम्हाला अलंकार विचारला आहे. जेव्हा एखाद्या निसर्गातील घटक म्हणजे ही भिंत पुढे सरली. आता मला सांगा, निसर्गातील भिंत सरणार आहे का? नाही. मग निसर्गातील निर्जीव घटक सजीवांप्रमाणे कार्य करतायत. चाफा बोलेना, चाफा चालेना, खंत करी काही केल्या फुलेना. मग जेव्हा निसर्गातील निर्जीव घटक सजीवांप्रमाणे बोलतात, चालतात, असला उल्लेख होत असेल तर याला चेतना गुणोक्ती अलंकार असं म्हणतात. यमक म्हणजे काय? तर ठराविक ठिकाणी यमक साधलेला असतो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उत्प्रेक्षा तुम्हाला सांगितलंच आहे मागच्या पेपरला. जणू जणू काय वाटे गमे भासे शब्द असतील तर उत्प्रेक्षा अलंकार असतं. उपमामध्ये आपण मागच्या पेपर 1 ला विचारलं होतं सम बद्दल आहे ना. सम सारखा गतप्रमाणे शब्द असतील तर उपमा अलंकार असतं. आता खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटच्या शब्दाचा अर्थ तुम्हाला विचारलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर का मन पाहिली तर मन अशी तयार होणार. संवाहात संवाहात पोते आणि उधारीचे पोते आणि संवाहात रीते असं तयार होणार. म्हणजे शेवटचा जो काही शब्द असणार आहे तो असणार आहे रीते. काय असणार आहे? रीते. रीते म्हणजे काय? तर रिकामे. रिकामे असा अर्थ होणार. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 3 नंबर उत्तर असेल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. रीते म्हणजे रिकामे. आता आपण पुढचं बघूया. उधारीचे पोते आणि संवाहात रीते बरोबर आहे. रीते म्हणजे रिकामे. राजा मंगळ वेडेकर यांचे पूर्ण नाव काय आहे. तर यांचं पूर्ण नाव आहे वसंत नारायण मंगळ वेडेकर. आता याला काही लॉजिक नाही, पाठांतराचा भाग आहे. वनवास या पुस्तकाचे लेखक आहेत प्रकाश संत. सोपा आहे. आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला, वारंवार विचारलेला एमपीएससी पासून सर्व स्पर्धा परीक्षेमधला हा प्रश्न आहे. याचं तुम्हाला मिश्र वाक्य करायचं आहे. तर मिश्र वाक्य कसं तयार होणार बघा. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला. जेव्हाचं जे वाक्य असतं हे गौण असतं. तेव्हाचं जे वाक्य असतं हे प्रधान असतं. मग एक गौण एक प्रधान अशी रचना ह्या जगात मिश्र वाक्याची असते. कुणाची असते? मिश्र वाक्याची. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे हे. बरोबर. त्याच्यानंतर बघा, आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला. इथे आणि समुच्चयबोधक उभ्या नव्याने वाक्य जोडलं आहे. तर दोन्ही वाक्य हे प्रधान आहेत. 2 वाक्य जिथं प्रधान असतील तर याला संयुक्त वाक्य असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? संयुक्त वाक्य असं म्हटलं जातं. आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला. दिलेल्या वाक्यात एकच क्रियापद आहे, त्याच्यामुळे याला केवल वाक्य असं म्हणतात. कोणतं वाक्य म्हणतात? केवल. षष्टी व सप्तमीच्या एक वचनीचे प्रत्यय तुम्हाला ओळखायचे आहेत. षष्टीचा आहे चाचीचे, इथं पण चाचीचे आहे आणि इथं पण चाचीचे आहे. बाकीचे पर्याय कॅन्सल. त्यांनी अनुक्रमे विचारले आहेत ना म्हणून. सप्तमीमध्ये आहे तय्या. इथं नेईशी येणार नाही कारण नेईशी तृतीयचे आहेत आणि तय्या कुणाचे आहेत? सप्तमीचे आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 4. उत्तरं कशी काढायची हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. चला आता पुढे बघूया. आणखी मी पुढचे प्रश्न सांगणार आहे भारी. आता बद हा उपसर्ग कोणत्या भाषेतला आहे असा प्रश्न आहे विचारला. तर विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय ओळखायचा आहे. तर बदकृपा होत नाही, अवकृपा होता, अवमान असतं, अवगुण असतात. मग नाम म्हणजे प्रसिद्धी आणि बदनाम म्हणजे काय होतं? तर बदनाम म्हणजे वाईट नाम, म्हणजे बदनाम होणे. हे तुम्हाला माहितीच आहे. बरोबर. तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे बदनाम. तर बद कुठं आहे? तर या ठिकाणी 4 नंबरमध्ये लागू होईल आणि नामला बद हा उपसर्ग लागेल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे.
आता हम रस्त्यावर बदनाम करता तुम्हाला जर का असं विचारलं असतं की बद हा उपसर्ग कोणत्या भाषेतला आहे, तर अरबी किंवा फारसी भाषेतला आहे, असंही उत्तर तुम्हाला सांगता आलं असतं, हे लक्षात ठेवा. चला पुढचं आपण बघूया. नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे? कौटुंबिक पत्र. कौटुंबिक तर नसणार आहे, तुम्ही नोकरीसाठी करताय, हे आई बाबा वगैरे भाऊ बहीण यांना लिहिलेलं असतं. घरगुती पत्र त्याच्यामध्ये येतात. हा औपचारिक पत्र आहे, म्हणजे ऑफिशियल पत्र असल्यामुळे औपचारिक असं म्हणतात. आणि हे जे घरगुती पत्र मित्राला लिहितो आपण, ते अनौपचारिक मध्ये येत असतात. ए ऐ ओ औ हे दोन स्वरांपासून तयार झालेले स्वर आहेत, त्याच्यामुळे याला संयुक्त स्वर असं म्हटलं जातं. सर्व लघुमात्रा असणारा खालीलपैकी पर्याय आहे कमळ. का? बघा, मात्रा कशा ठरतात स्वरांपासून. तर या ठिकाणी बघा अ स्वर आहे, म मध्ये सुद्धा अ स्वर आणि अड मध्ये सुद्धा अ स्वर. यांची जी मात्रा असणार आहे ही लघुमात्रा असेल, याला एक मात्रा असं काउंट करतात. मग गुलाबमध्ये हा आ दीर्घ आलेला आहे बघा, दीर्घ स्वर आहे ना, दोन मात्रा. चिमणीमध्ये हा जो ई असणार आहे हा दीर्घ स्वर आहे, त्याच्यामुळे आपण दीर्घ दोन मात्रा काउंट करूया. आणि कावळामध्ये हा दीर्घ दीर्घ आहे, त्याच्यामुळे हे दीर्घ मात्रा आहेत, लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तो रिकामी जागा. आता तो काय करतोय, तर तारे तोडतोय का? नाही, जीवाचे रान करतोय. म्हणजे तू खूप कष्ट करताय तुम्ही टीईटी साठी, पण पेपर खूप अवघड येत आहे, त्याच्यामुळं पेपर निघणं खूप अवघड झालेलं आहे पोरांचं. आता आपण बघूया, भावी शिक्षक होण्यासाठी तारेवरची कसरत तुम्हाला करावी लागते आहे. अशुद्ध शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. चूर्ण, नवीन. तर हा नवीन शब्द अशुद्ध आहे. नवीन हा शब्द कसा लिहिला जातो, तर नवीन हा शब्द असा लिहिला असतो, दीर्घ वेलांटी. ठीक आहे. आमची नवीन बॅच सुरू होते, तर असं लिहितात, तर असं लिहायला पाहिजे. ठीक आहे. मग क्रीडा, नीती वगैरे बघून घ्या, हे शुद्ध आहेत. पुढीलपैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा तुम्हाला शब्द ओळखायचा आहे. नदीचं अनेक वचन होणार नद्या. काय होणार? नद्या. ठीक आहे. बीचं अनेक वचन काय होणार आहे, तर या ठिकाणी बिया असं होणार आहे. काठीचं अनेक वचन काय होणार आहे, तर या ठिकाणी काठ्या असं होणार आहे. म्हणजे या ठिकाणी इकारांतचं याकारांत झालं. पाखरू याचं काय होणार आहे, तर पाखरे असं होणार आहे. काय होणार आहे? पाखरे. या ठिकाणी एकारांत झालं, त्याच्यामुळे आपलं जे उत्तर असणार आहे 4 नंबर. तसं पाहिलं तर हे तीन शब्द, हे ती काठी, ती बी आहे ना, त्याच्यानंतर ती नदी, हे स्त्रीलिंगी आहेत. आणि ते पाखरू हा शब्द नपुसक लिंगात आहे, हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे? सेम पेपर वनला पण तोच प्रश्न आला होता. उगवणारा काय? सूर्य. उगवलेला काय? सूर्य. या ठिकाणी हा कर्ता प्रथमा विभक्तीत आहे, म्हणजे 100% कर्तरी प्रयोग आहे. ठीक आहे. आता आपण बघूया कर्म आहे का, तर कर्म नाही, त्याच्यामुळे आपलं उत्तर असणार आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना, म्हणजे त्याला रूपिका असं म्हणतात. पद म्हणजे काय असतं, तर वाक्यातील शब्दांना पद असं म्हटलं. तर पदबंध म्हणजे काय, तर दोन शब्दांचा समूह असेल त्याला पदबंध असं म्हणतात. उपवाक्य म्हणजे काय, तर मोठ्या वाक्यात छोटी छोटी वाक्य असतं, त्याला उपवाक्य असं म्हणतात. आता रूपिका व्याकरण बिकरणच्या कुठल्याही पुस्तकात तुम्हाला दिसणार नाही, तर ग्रॅज्युएशनच्या पुस्तकातनं त्यांनी उचललेलं आहे. तुम्ही पदवीधर आहात असं गृहीत धरून, कारण सेकंड पेपर आहे त्याच्यामुळं. याच्यामध्ये बघा, आता दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिला असेल तर कोणते विरामचिन्ह वापरतात, तर ते हे असं जे चिन्ह असतं ना, हे संयोग चिन्ह आपण वापरतो, त्याच्यामुळे उत्तर हे असेल. अर्धविराम कसं असतं, हे असं असतं. दोन उभ्याने अव्याने वाक्य जोडली असेल तर वापरतात. अपूर्ण विराम बघा, हे वापरत नाही आपण अपूर्ण विराम. ठीक आहे. अपूर्ण विराम किंवा उपपूर्ण विराम किंवा द्विबिंदू असं म्हटलं जातं. स्वल्पविराम म्हणजे कॉमा, हे तुम्हाला माहिती आहे, हे आपण कधी वापरतो, एका जातीचे शब्द आले असतील, त्याच्यानंतर संबोधन करायचं असेल वगैरे, तर आपण हे वापरतोय. लहानपण देगा देवा, मुंगी साखरीचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मारव. या ठिकाणी लहान अशा छोट्याशा मुंगीला साखरेचा रवा खायला मिळतोय, आणि मोठ्या घमंडखोर अशा हत्तीला याचा मार खायला मिळतोय अंकुशाचा. म्हणजे आपण एखाद्याला उदाहरण देऊन सांगतोय. उदाहरण देऊन समजून सांगणे याला दृष्टांत अलंकार असं म्हटलं जातं. अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे, तर अद्भुत म्हणजे आश्चर्य, आश्चर्य म्हणजे विस्मय. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामाचे वा प्रत्यय लागून भाववाचक नाम तयार होणार नाही म्हणतंय? लावून बघूया. गोडवा, ओलावा होतंय. मनुष्यवा होत नाही, गोडवा होतंय. गोडवा होणार, पण मनुष्याला वा लागणार नाही, मनुष्याला त्व लागेल, मनुष्यत्व असं तयार होणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं हेच आपलं उत्तर असणार आहे. ओलावा, गारवा तयार झालं, गारवा गोडवा तयार झालं. अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत? अरे रे तुम्हाला माहिती असेल की उत्कट भाव व्यक्त करत आहेत, म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय आहे. आणि काय असेल तर समुच्चय बोधक उभयाने अव्यय आहे. आणि कडे काय असेल तर शब्दाला शब्द लागलं की ते शब्दोगी अव्ययात रूपांतर होतंय, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 2 नंबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. आज पाऊस येईल बहुतेक, जर काही वाक्य इथपर्यंतच विचारलं असतं तर आपलं उत्तर स्वार्थी राहिलं असतं, नुसत्या काळाचं बुज झालं आहे. परंतु येईल बहुतेक, हा बहुतेक शब्द काय करतोय, याच्यात घोळ करतोय.
आणि म्हणून येण्याची शक्यता तो दाखवतोय, म्हणून आपलं उत्तर असणार आहे विद्यार्थ. हे लक्षात ठेवा. संकेतार्थ नसणार आहे, 2 वाक्य पाहिजे, जर तर पाहिजे, आज्ञार्थामध्ये हे पण नसणार आहे. हा बहुतेक शब्द शक्यता दाखवतोय, त्याच्यामुळं आपलं उत्तर 3 नंबर असणार आहे. संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा. तर या ठिकाणी बघा, नि अधिक फळ निष्फळ, या ठिकाणी श मध्ये रूपांतर झालं आहे. नि अधिक कपट निष्कपट, ककपपचा नियम आहे. आणि नि अधिक कारण निष्कारण, तर या ठिकाणी हा ककपपचा नियम आहे. विसर्गाच्या पुढे ककपप आलं तर विसर्गाचा काय होतो, श होतो. मागे इ किंवा उ असेल तर तुम्हाला इथे नि बघा, इथे श तुम्ही नाही म्हणजे अभ्यास नसेल तरी तुम्ही शोधलं असतं. इथे श झालेला आहे आणि या ठिकाणी र झालेला आहे. नि अधिक इच्छा निरीच्छा. ठीक आहे, तर विसर्ग रकार संधी आहे, म्हणून आपलं उत्तर असणार आहे 3 नंबर. कृतघ्न, घर जावई, सुखद ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? तर मित्रांनो, सुखद म्हणजे सुख देणारा. तर हा जो देणारा जो असतो ह्याला म्हणतात उपपद किंवा कृदंत धातू साधित. बरोबर, उपपद तत्पुरुष समास असं म्हणतात, उपपद. ठीक आहे. घरातील जावई हा जो समास असणार आहे तो विभक्ती तत्पुरुष समास आहे. घरातील जावई म्हणजे आतील असलं, आतील आलं म्हणजे त्याला सप्तमी असं म्हणतात. कृतघ्न म्हणजे केलेले उपकार विसरणारा. कृतघ्न आहे ना, विसरणारा, करणारा, म्हणजे हा सुद्धा काय आहे, उपपद तत्पुरुष समास आहे. ठीक आहे. म्हणजे उपपद आणि विभक्ती हे जे प्रकार आहेत ते कुणाचे प्रकार असणार आहेत, हे तत्पुरुष समासाचे प्रकार आहेत, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 2 नंबर. तलाव या शब्दासाठी समानार्थी नसलेला, तर तलावसाठी कासार आहे, तळाग पण आहे. रत्नाकरचा अर्थ समुद्र होतो आणि समुद्र म्हणजे पाणी साठवलेलं असतं, म्हणजे तलावाला सुद्धा हा शब्द वापरला जातो. तरंगिणी हा शब्द तलावाला वापरत नाही. तरंगिणीचा अर्थ होतो नदी. काय होतो, नदी. म्हणजे अपेक्षित उत्तर आहे 2. नाहीतर हा प्रश्न कॅन्सल सुद्धा करायला पाहिजे, कारण रत्नाकरचा अर्थ समुद्र होतोय, परंतु करणार नाही, कारण जलाशय म्हणजे हा जो तलाव आणि समुद्र साठवलेलं पाणी असतं त्याच्यामुळे ते करणार नाही. उत्तर असणार आहे 2 अपेक्षित उत्तर आहे. विरुद्धार्थ नसलेली जोडी. आता बा उदय असतं, कृपण म्हणजेच कंजूस होतं, मग कृपणचं विरुद्धार्थी उदार पाहिजे होतं. काय पाहिजे होतं आपल्याला, उदार. ठीक आहे, म्हणजे हा कंजूस, हा समानार्थी झाला, म्हणजे हे नाही आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 2. कृश, थूल आणि उघड, गुप्त हे बरोबर आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण 30 प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी पाहिलेली आहेत. मला वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल आणि नक्कीच तुम्हाला फायदा झालेला असेल. आणखी सविस्तर माहिती हवी असेल मराठी व्याकरण संदर्भात, तर आपली मराठी व्याकरणाची बॅच आहे ती तुम्ही जॉईन करू शकताय. चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असेल चॅनलवर तर शेअर करा आणि लाईक सुद्धा करा. धन्यवाद.